नमस्कार. आज आपण पाहणार आहोत स्पेशल कांदा लसूण थालीपीठ. याला काही ठिकाणी रोपाळे असेही म्हणतात. त्यासाठी सर्वप्रथम 1 चमचा लाल तिखट, 10-15 लसूण पाकळ्या, थोडंसं मीठ हे मिक्सरमध्ये छानसं वाटून घ्या. आता पीठ बनवण्यासाठी त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून ज्वारीचे पीठ, 1 टेबलस्पून गव्हाचे पीठ, अर्धा टेबलस्पून डाळीचे पीठ, अर्धा ते 1 टेबलस्पून तांदळाचे पीठ, लसूण चटणी, चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून धने जिरे पूड, चवीपुरतं मीठ. बारीक चिरलेला कांदा अर्धा कप घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर 2 टेबलस्पून. आता हे सर्व साहित्य पूर्णपणे मिक्स करून घ्या. आता जरुरीप्रमाणे पाणी टाका आणि पीठ मळून घ्या. जास्त घट्ट ही मळून चालणार नाही आणि जास्त सैल ही मळून चालणार नाही. हे पीठ 5 मिनिटांसाठी भिजू द्या आणि लगेचच थालीपीठ थापायला घ्या. आता हे थालीपीठ थापायची पद्धत थोडी वेगळी आहे बरं का. हे थालीपीठ डायरेक्ट तव्यावरती थापतात. त्यासाठी तव्यावरती 1 चमचा तेल घ्या आणि त्याच्यावरती थालीपीठ थापा. छानसं हाताला तेल किंवा पाणी लावून हे थालीपीठ पातळ असं थापून घ्या. पूर्ण सगळीकडून पसरून घ्या आणि नेहमीप्रमाणे थालीपीठाला जसे छिद्र करतो तसे छिद्र करून 1 चमचा तेल सोडा आणि छानसं भाजून घ्या. थालीपीठ ही शक्यतो दोन्ही बाजूंनी भाजली तर खमंग आणि कुरकुरीत लागतात. काही ठिकाणी एका बाजूनीही भाजतात, पण ही तुमची इच्छा आहे. एका बाजूनी भाजणार का दोन्ही बाजूंनी. आता ही थालीपीठ ना अतिशय सुंदर लागतात, अतिशय भन्नाट लागतात आणि अतिशय पौष्टिकही असतात. कारण यामध्ये सगळी पीठ आहेत. ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, डाळीचे पीठ, त्याचबरोबर तांदळाचे पीठ. असे हे स्पेशल कांदा लसूण थालीपीठ म्हणजेच रोपाळे नक्की ट्राय करा. नक्कीच आवडेल तुम्हाला आणि घरच्यांनाही आवडेल. खूप खूप धन्यवाद.